आज मुलगी आली म्हणून मटण केलं, भाजी भाकरी सगळं केलं. आणि स्वयंपाक खरं तर दुपारीच झाला होता आणि दुपारीच मुलगी आली होती. परंतु तिला खरं तर ट्युशनला इथं मुलीला ठेवण्यासाठी ती रूम बघण्याच्या नादामध्ये आणि ट्युशन कुठं चांगलं आहे काय नाही याच्या शोधामध्ये तिला जवळजवळ 6 बाहेरच वाजले. आणि 6च्या नंतर मग घरी आली आणि गडबडघाई करायला चालू केलं. मी फोन केले जेवायला लवकर ये म्हणून, परंतु तिचं काही त्या कामाच्या निमित्ताने जे रूम बघत फिरत होती त्यामुळे तिला काही घरी लवकर येणं झालं नाही. आणि उशिरा घरी आल्यामुळे गडबड करायला चालू केले की कारण मला परत जायचं आहे आणि मम्मी मला लवकर जेवायला वाढा. मग त्या घाई गडबडीमध्ये मी वाढण्याच्या नादामध्ये लागले आणि व्हिडिओ करायचा तसाच राहून गेला. मग आत्ताच थोड्या एवढ्यातच मुलगी माझी सगळे मुलगी जावाई तिचे लेकरं 2 आत्ताच थोड्या वेळापूर्वीच जेवण करून परत आंबडला गेले आहेत. आणि सगळ्यांची जेवणं वगैरे झाल्याच्या नंतर मी आता जेवायला बसलेली आहे. तर आता मी वाढून घेतलेलं आहे. मटणाची भाजी आहे आणि आत्ता जेवायला मी चालू केलं आहे. आता काय ही बघा, ही मटणाची भाजी आहे, बाजरीची भाकर आहे, मेथीची भाजी आहे आणि याबरोबर ककडी पण आहे. पण मला दाढ काढल्यामुळे त्रास होतो आहे ककडी चावायचा म्हणून मी ककडी घेतलेली नाही. आणि हा माझ्याबरोबर माझा नातू पण बसलेला आहे जेवण करण्यासाठी. है ना यश? जेवायचं ना? हां, जेवण करा. तर कशी झाली आहे भाजी? खूप छान झालेली आहे. आम्ही जेवत आहे, तुम्ही पण जेवण करा. आणि माझा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. आता माझं पण जेवण संपलेलं आहे, परंतु थोडीशी मनामध्ये रुखरुख राहून गेली. कारण लग्न झाले की मुली अशाच माहेरी येतात आणि थोडा वेळ थांबणं, आपलं थोडं काही का काम असेल तर तेवढं करून लगेच आपल्या गावी निघून जातात. ज्यावेळेस ते असं करतात ना त्यावेळेस थोडीशी मनाला रुखरुख लागल्याशिवाय राहत नाही. कधीही मुलगी आली की एकाला 2 दिवस तरी घरी आपल्या राहावी असं आईला वाटतं. पण काय करणारे, धावपळीचं जग आहे. प्रत्येकाला आपल्या आपल्या कामाची ओढ असते आणि ते काम करणंही गरजेचं असतं, नाही का? आपण जर महत्त्वाच्या कामाला जर थोडा वेळ लावला किंवा त्याला थोडं दुर्लक्ष केलं तर मुलांचं पण तिथे नुकसान होतं. त्यासाठी सगळ्याच गोष्टींचा विचार करणं गरजेचं असतं. असू द्या, असेच असो पण सगळे सुखी असो अशीच आईवडिलांची इच्छा असते. जगाच्या धावपळीबरोबर आपल्याला बी धावावं लागतं आणि धावलं तरच आत्ताच्या काळामध्ये जिंदगी आहे. जो थांबला त्याचा कार्यभाग संपला असं म्हणतात ना. त्याच्यासाठी महत्त्वाच्या कामासाठी धावपळ करणं हेही गरजेचं असतं. आणि तिचं जे महत्त्वाचं काम होतं ते मुलीनं केलं आणि आता परत ॲडमिशन घेण्यासाठी मार्च महिन्यामध्ये परत येणार आहे आणि मुलीचं ॲडमिशन वगैरे इथं घेणार आहे. तर असो, त्यांचा प्रवास सुखकर हो.
आणि रात्रीचा प्रवास आहे त्यासाठी थोडं टेन्शन. तरी पण परमेश्वर आपल्या पाठीशी असल्यामुळे आपल्याला काही भीती नाही. सुखरूप घरी पोहोचेल. आणि पोहोचल्यावर मी फोनही करते असंही तिनं सांगितलेलं आहे. त्यामुळे 2-3 तासाच्या नंतर फोन करून विचारायचं किंवा तिचा फोन तरी येईल आणि मग मला समाधान वाटेल. तोपर्यंत सारखं तिच्या फोनच्या वाटेकडेच माझे डोळे लागून राहतील. हे बरोबर आहे, कारण आईचं काळीचं होण्याचं इतरांची म्हणजे बरोबरी करू शकत नाही. आईचं काळजी इतरापेक्षा वेगळंच असतं. नेहमीच आपल्या मुलाबाळांच्या अवतीभोवती फिरत राहतं. असो, जे आहे खूप छान आहे असंच म्हणायचं आणि चालायचं, एवढंच.